नाही, मला तुम्ही बांधून द्या, मी माझ्या गुरुला जीव घालेन आणि उरलं तर मी सेवन करेन. त्यावेळेला त्या माईने भरभरून सर्व बांधून दिलं. पुरणपोळी, वडे भजे, कुरडी पापडी, रस, मसाला हे सर्व बांधून दिलं आणि गेले आपल्या गुरुच्या समोर. ते पत्रवारी ठेवली आणि सांगितलं, जेव्हा गुरु महाराज. त्यावेळेला गोरक्षनाथांनी वाढल्यानंतर मच्छिंद्रनाथ जेवायला बसले आणि जेवत आहेत. त्यावेळेला मनामध्ये आलं की याची परीक्षा पाहूया, किती गुरु भक्ती आहे. कारण गुरुचं नाटक कोणी करू शकते, पण खरा गुरुचा शिष्य तोच आहे. वो सच्चा रे वो सच्चा, जो है गुरु का बच्चा. वो सच्चा है वो सच्चा, जो गुरुचा म्हणून राहील तोच खरा आहे. नाहीतर मग जा जा रे जा झटका रे, केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याचा गुरु घरापाशी त्याला नित्य घडे काशी. काशीला गेल्याचं पुण्य गुरुच्या घरापर्यंत गेल्यानं लागतं. मग आता तो सच्चा आहे, जो गुरुचा खरा बच्चा आहे. त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि सांगितलं, गोरक्षा आज मला खूप भूक लागलेली आहे, मी सर्व खाऊन घेतलं. मच्छिंद्रनाथांनी सर्व खाल्लेलं आहे आणि मग खाल्लेलं आहे. त्यानंतर सांगितलं, गोरक्षनाथ माझं पोट भरलेलं नाही अद्यापी सुद्धा, मला वडे खूप आवडले, मला वडा पाहिजे वडा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज आत्ता जाऊन आणतो. अरे पण तुला भूक लागली असेल. नाही महाराज मला नाही भूक लागली, मी आत्ता जाऊन घेऊन येतो. आणि त्याच दारात परत गेले आणि म्हणतायत, माऊली अलख निरंजन माझ्या गुरुसाठी वडे पाहिजे हो. त्यावेळेला आता त्या माऊलीचा पारा सुटला. का तर संसार हा तमोगुणाने भरलेला आहे. रज, तम आणि सत्व यामध्ये थोडं फार सत्वाचं सामर्थ्य आहे, पण रज आणि तमोगुण तिथे खसखशीत भरलेले आहे. तिला पारा चटला आणि ती माऊली बोलायला लागली, कारण तुम्ही संन्यासी आहात, भगवान नेसत आहात, तुमच्या जीवीला एवढा चटका नाही पाहिजे एवढं खाण्याला. कारण कितीही जरी झाला संन्यासी तरी तो माध्यान्नाशी तोंडवाशी, त्याला जापानी तोंडवाशी.